श्री कृष्णाय नमः। श्री गोपी जनवल्लभाय नमः। श्री मद आचार्य चरण कमलभ्यो श्री गोसाई जी परम दयालवेभ्यो नमः। श्रीमद आचार्य चरण कमलभ्यो नमः। श्रीमते रामचंद्राय नमः। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं यदनुगृहते जन्तुर् सर्वदुःखातिगो भवेत् तमहं सर्वदां वन्दे श्रीमद्वल्लभनन्दनः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनलक्षयाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना
अन्यांश्च हस्तचरण शवनत्वगादिम् प्राणां नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यम्। श्री जगन्नाथ 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 पाहि मां। महाबाहो 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 रक्ष मां। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सहितं नमामि सहितं नमामि। बोला पुंडलीकवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय। माऊली दादा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री भागवत महापुराण की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव।
वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला बोला सर्वांनी बोला पाठीमाग टाळी टाळी श्री राधेश नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव हे नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सर्वांनी पाठीमागे बोला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन श्री जगदाधीश पंढरीनाथ परमात्मा श्रीमद् भागवत महापुराण भगवान श्री वेदव्यास श्री शुकाचार्य भगवंताच्या चरणी दंडवत प्रणाम. श्री गुरु परंपरा श्री अधिष्ठान भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या चरणी दंडवत प्रणाम. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा बाबांच्या चरणी दंडवत प्रणाम. महंत गुरुवर्य श्री भास्करी गिरीजी महाराज, बालव्यास श्री गोवत्स श्री राधाकृष्णजी स्वामी, अधिष्ठान परंपरा भगवत चरणी प्रणाम. माझे वडील गुरुवर्य तात्यांच्या चरणी, आई साहेबांच्या चरणी दंडवत प्रणाम. आपण गावातील सर्व सद्भक्त सद्गृहस्थ श्रोते, सर्व भजनी मंडळ, पुरुष भाविक, श्रद्धामती माता भगिनी, आपल्या सर्वांच्या चरणी खूप दंडवत प्रणाम. या संगीतमय श्रीमद भागवत कथेला आपल्या सुमधुर संगीत सेवेच्या माध्यमातून संगीतमय श्रीमद भागवत कथा रसभरीत करणारे सर्व साथिया श्री अरुणजी स्वामी, श्याम सुंदरजी, श्री सुमित जी, आदिनाथ जी, सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. तिसऱ्या दिवसाच्या संगीतमय श्रीमद भागवत कथेला आपण प्रारंभ करतो आहोत. तृतीय दिनी श्री व्यासपीठावरून उपस्थित आपणा सर्वांचं अत्यंत हृदयपूर्वक स्वागत करतो.
गेली 2 दिवस झालं आपण ही कथा श्रवण करतोय. आणि कथेचं चिंतन करत असताना तुकोबर यांचा अभंग आहे. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. कथा ही मानवी जीवनात सुख देते, जे आध्यात्मिक सुख म्हणतो. कथा आध्यात्मिक सुख देते, कथा मुक्त करते, कथा याची बरी विठोबाची. आपली कथा नसते, माणसाची कथा नसते, आपली फार तर व्यथा असते. प्रत्येक माणसाची काही ना काही व्यथा असते. पहा महाराज, एवढं केलं आणि काहीच हाती नाही लागलं, याला व्यथा म्हणतात. एवढा वर्ष प्रपंच केला आणि काहीच हाती नाही लागलं, याला व्यथा म्हणतात. एवढं आम्ही राबलो, कष्ट केलो, सगळं वाया गेलं, याला व्यथा म्हणतात. माणसाची व्यथा असते. कथा काय करते, कथा काय ऐकायची. श्री भागवतकार सांगतात, भगवंताची कथा ही माणसाची व्यथा दूर करते, नष्ट करते. मी प्रारंभी पहिल्याच दिवशी बोलून गेलो होतो. इथं आलेला माणूस स्तब्ध होतो, शांत होतो. विसर पडतो, आपण केलेल्या सगळ्या त्रासांचा विसर पडतो, दुःखाचा विसर पडतो, कष्टाचा विसर पडतो. माणूस शांत होतो. एवढा मोठा उत्सव आपण करतो आहोत. संतांचं संमेलन आहे, संत संमेलन आहे. चला काही हरकत नाही, आज एक दिवस वरुण देवालाही आपण देऊन टाकू, त्याचंही आगमन झालंय आज. एक दिवस त्यालाही देऊन टाकू, नाहीतर पुढच्या 15 दिवसामध्ये याचीच गरज आहे आपल्याला. प्रत्येक मनुष्याची व्यथा असते. कोई तन दुखी, कोई धन दुखी, कोई धन बिन रहित उदास. तुलसीदास जी फार छान सांगतात, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. या मंडप मध्ये, या जगामध्ये कोई तनानं दुःख आहे. तनानं या शब्दाचा अर्थ आहे कोई शरीरानं दुःख आहे. तर म्हणजे शरीर, कोणी शरीरानं दुःख आहे. पहिल्या काळामध्ये काय खावं माणसाला अशी परिस्थिती होती. म्हणजे खायला फार नसायचं, काय खावं ही परिस्थिती होती. फार उपलब्धता नव्हती. काय खावं अशी परिस्थिती होती, म्हणून लोक उपाशी राहायचे. आता काळ एवढा बदलला, एवढी सुख सुविधा उपलब्ध एवढी झाली. पहिल्या काळात काय खावं अशी परिस्थिती होती, आता काय काय खावं अशी परिस्थिती आहे. म्हणजे किचन रूम मध्ये आपण गेलो तर अनेक अनेक पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. एखादा पदार्थ कसा करायचा हे माहिती नसेल तर अलीकडे युट्यूबवर पाहते, मला सांगता येत नाही त्याला काय म्हणतात आता, रेसिपी म्हणतात त्याला. युट्यूबवर पाहिलं जातं. म्हणजे आपल्या ग्रामीण भागात पण बरं का, आता ती प्रथा आपल्याकडे पण आली.
शहरातच आहे असं काही नसतं. बरं, त्याचे सेपरेट क्लासेस आहेत सध्या रेसिपीचे. मला एका महाराजांनी सांगितलं, म्हणे रेसिपीचे पण क्लासेस आहेत. मी म्हणलं मृदंगाचे क्लास ऐकले होते, कीर्तनाचे क्लास ऐकले होते, रेसिपीचे कधी नव्हते ऐकले. रेसिपीचे पण क्लास आहेत. कसं करावं, कसं खावं, मला असं वाटतं याच्याही पुढे गेलं पाहिजे. कसं खाऊ घातलं पाहिजे याचे क्लास झाले पाहिजे. कसं खाऊ घातलं पाहिजे. पहिल्या काळात खायला भरपूर नसायचं, लोक उपाशी राहायचे. आता भरपूर खायला झालं. पहिल्या काळात पैसा नसायचा, त्यामुळे खायला काय नसायचं. आता पैसा भरपूर झाला. डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरने सांगितलं तुम्हाला शुगर झाली, सगळं खायचं सोडून दिलं. पैसा भरपूर आला, संपत्ती चांगली झाली, संसारही उत्तम झाला, मुलगाही थोड्याशा नोकरीला लागला, तोही 4 पैसे कमवू लागला. कालांतराने त्याचंही लग्न झालं, सुनबाई पण चांगली मिळाली, तेही 4 पैसे कमवू लागली, त्यांचं उत्तम सुरू झालं. मग माणसाला असं वाटतं बुवा की आता आपण स्थिर झालो, चला आता त्यांचं सुरू झालं, आपण स्थिर झालो. पण बहुतेक वेळेला असं जाणवतं आपल्याला, संसारिक कष्टाने माणूस स्थिर होतो आणि शरीराच्या कष्टाने माणूस दुःखी होतो. महाराज सगळे आता पण काय करावं, काय करताच येत नाही. पैसा आहे, घर चांगला आहे, मुलगा चांगला सांभाळतो, सुनबाई चांगली सांभाळते, काही म्हणल ते सेवा करतात, पण आता कुठं पहिल्यासारखं खायला येतं. माणूस एक परिस्थितीतून बाहेर येतो तोवर दुसरी अडचण येते संसारात. शरीराने दुःखी होतो माणूस. कोई तन दुखी, कोई मन दुखी. तुळशीदासजी सांगतात कोणी तन से दुखी आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन एक व्यथा अशी आहे, शरीराचं दुःख दिसतं पण मनाचं दुःख दिसत नाही. कदाचित माणसं शरीराने चांगली दष्टपुष्ट असतील, पण अध्यात्माचे संस्कार नसलेली माणसं मनाने खचत असतात आतून. माणूस दिसतो आपल्याला वरून चांगला, माणूस जगात कोणालाही खोटं बोलू शकेल, पण एका तत्वाला माणूस खोटं बोलू शकत नाही. एका गोष्टीला माणूस खोटं बोलू शकत नाही. कोणालाही खोटं बोलू शकेल, कितीही खोटं बोलू शकेल, पण माणूस स्वतःच्या मनाला कधीच खोटं बोलू शकत नाही, कधीच नाही. तुम्ही कितीही वरून चांगलं राहण्याचा प्रयत्न करा, वरून कितीही दिखावा करण्याचा प्रयत्न करा, दाखवण्याचा प्रयत्न करा, तुमचं मन चलत असतं तुम्हाला. तू इथं दुःख आहे, मन सांगत असतो तू दुःखी आहे. तू कितीही दाखव, सुखी असण्याचा कितीही प्रयत्न करतो, आपलं मन आपल्याला सळत असतं. सळीत मनात आहे, ज्ञानोबारांचे शब्द आहेत. मन छलतं, सळतं माणसाचं. एखादा म्हणेल आम्ही शरीराने चांगले आहेत. तुळशीदासजी म्हणतात कोई तन दुखी, कोई मन दुखी. कदाचित शरीराचे रोग आपण डॉक्टर कडून बरे करू शकतो, शरीराचे रोग डॉक्टर कडून बरे करू शकतो, पण मनाचे रोग बरं करायचं असेल तर त्याला परमार्थाच यावं लागतं, त्याच्याशिवाय मनाचे रोग बरे होत नाही. कोई धन बीन रहित उदास. कोणी शरीरानं दुःख आहे, कोणी मनानं दुःख आहे, कोणी पैशानं दुःख आहे. जगामध्ये आहे तरी कोण सुखी? तुळशीदासजींना विचारलं सुखी तरी कोण आहे या जगात? तुळशीदासजींना सांगितलं कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या दुःखानं दुःखी आहे, पण या जगामध्ये भगवत भक्त मात्र कायम सुखी आहेत. परमार्थाचे संस्कार असणारी माणसं कायम सुखी आहेत. धन कमी असेल जास्त असेल, मान सन्मान कमी असेल जास्त असेल, प्रतिष्ठा कमी असेल जास्त असेल, या जगात सगळ्यात श्रीमंत कोण? जगात सगळ्यात श्रीमंत कोण? एक प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या. आपल्यासारखं एक गाव होतं, त्या गावामध्ये एका माणसाने 50,000 रुपयाची 4 व्हीलर गाडी विकत घेतली. सुमित महाराज. किती हजाराची?
50,000ची 4 व्हीलर गाडी विकत घेतली. पुण्या मुंबईला 20,000ला सुद्धा 4 व्हीलर येते. श्यामसुंदर महाराज 20-30 हजाराला सुद्धा 4 व्हीलर येते. तिला चालू करायला 70-80 हजार लागतात, ती गोष्ट वेगळी. सुनील काका बरोबर आहे, तिला चालू करायला 70-80 हजार लागतात, ती गोष्ट वेगळी. पण 20,000ला सुद्धा 4 व्हीलर येते अण्णा. आणि त्याच गावामध्ये एका माणसाने 1 कोटी रुपयाची 4 व्हीलर घेतली. एका माणसानं 50,000ची घेतली, एका माणसानं 1 कोटी रुपयाची घेतली. आता मला एकच प्रश्न सांगा, गरीब कोण श्रीमंत कोण? काय उत्तर आहे? दोघांमध्ये कोण गरीब कोण श्रीमंत? अर्थात तुम्ही सगळे सांगतात ज्याने 50,000ची घेतली तो गरीब, आणि ज्याने 1 कोटी रुपयाची घेतली तो श्रीमंत. आता दुसरा प्रश्न विचारतो, ज्याने 50,000ची गाडी घेतली होती तो त्याच्या गाडीत बसला, ज्याने लाखो कोट्यावधी रुपयाची गाडी घेतली तो त्याच्या गाडीत बसला. मला पुढे असं सांगायचे अर्जुन, 50,000च्या गाडीत बसणारा गरीब आणि 1 कोटी रुपयाच्या गाडीत बसणारा श्रीमंत कृष्णा. 50,000च्या गाडीत बसणारा माणूस आणि 1 कोटी रुपयाच्या गाडीत बसणारा, 1 कोटी रुपयाच्या गाडीत बसणारा माणूस दुःखी आहे, असमाधानी आहे, तृष्णा आहे, अतृप्त आहे, अपेक्षा आहे, मन समाधानी नाही. पण 50,000च्या गाडीत बसलेला माणूस, गाडी 50,000ची आहे पण मन समाधानी आहे, तो समाधानी आहे, शांत आहे, स्थिर आहे, स्तब्ध आहे. आता उत्तर द्या, आता गरीब कोण आणि श्रीमंत कोण? याचा अर्थ असा आहे, माणसाची श्रीमंती ही पैशावरती नसते, तुमचं मन किती समाधानी आहे याच्यावर श्रीमंती असते. मन समाधानी झालं की समजायच्या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. मन समाधानी झालं की तो श्रीमंत. आणि कितीही लौकिकता असली, मन अस्थिर असलं तर तो कितीही मोठा असलं तरी समाधानी नाही, अपेक्षा असते. परिपूर्ण असतात. तशी या जगामध्ये भगवत भक्त सुखी आहेत. सुखी राम के दास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. काल आपण हे चिंतन करत होतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पांडवांचा केलेला उद्धार, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्वारकेकडे जाण्यासाठी कुंतीकडे मागितलेली परवानगी, आणि कुंतीने भगवंताची केलेली प्रार्थना, देवा तुम्ही होतात म्हणून आमचं सगळं स्थिर झालं, आता तुम्ही सोडून जाऊ नका. कौरवांनी आमचा छळ केला, तुमच्यामुळे आम्ही समाधानी झालो, तुमच्यामुळे आमचा विजय झाला. माझ्या भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले होते दुर्योधनाने, तुम्ही त्याला वाचवलं. आमच्यावरती अनेक संकट आली पण तुम्ही आम्हाला वाचवलं, तुमच्यामुळे आमचा विजय झाला, आम्हाला हस्तिनापूरचं राज्य मिळालं. नाही तर 5 गावं काय सुईच्या टोकावरती बसेल एवढी मातीही मी पांडवांना देणार नाही, प्रतिज्ञा केली होती दुर्योधनाने. 5 गावं काय सुईच्या टोकावरती बसेल एवढी मातीही मी पांडवांना मिळू देणार नाही. तुम्ही प्रभू ती प्रतिज्ञा नष्ट केली, खोटी केली, आमचं राज्य आम्हाला प्राप्त करून दिलं. माझा युधिष्ठिर आज राजा झालाय, पांडवांचं राज्य आले. भगवान माझी विनंती आहे, दुःखाचे दिवस होता तेव्हा तुम्ही आमच्या सोबत होता, आणि आज सुखाचे दिवस आले तर तुम्ही निघून चाललात. माझी विनंती आहे देवा, थोडं थांबा. कोणते काही मागायचं असेल तर माग, मी चाललोय. कुंतीनं सांगितलं देवा मागायचं असेल तर एकच दे. विपद संतू न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्स्यात्
भवदर्शन देवा मला एकच दे, एकच मागणी मला मागायची, माझ्यावरती अखंड विपद संतो न शश्वत, माझ्यावरती अखंड संकट येऊ दे, संकट येऊ दे. कृष्ण परमात्मा म्हणू लागले कोणती वेळेस का जग लोक माझ्याकडे सुख मागतात, दुःख कोण मागतं? तू दुःख मागते देवा. जगाचा नियम आहे, जगातल्या लोकांचा नियम आहे, स्वभाव आहे. सुखाचे दिवस आले की लोक देवाला विसरून जातात, दुःखाचे दिवस आले की लोक देवाची आठवण करतात. दुःखाचे दिवस आले की लोक म्हणतात देवाचं आमच्यावर लक्ष नाही. सुखाचे दिवस आले की लोक म्हणतात तुम्हाला माहिती नाही आम्ही काय काय केले, खूप कष्टातून उभं केलं. सुखाचे दिवस आले की लोक देवाला विसरून जातात. दुःखाचे दिवस आले की लोक म्हणतात देवाचं आमच्यावर लक्ष नाही. मला एक जण म्हटलं अण्णा महाराज देवाचं माझ्यावर लक्षच नाही. भडल्या माणसा म्हटलं तू जिवंत आहे हे काय कमी लक्ष आहे का? त्याने जर तुझ्यावरच लक्ष काढलं तर लक्ष नाही म्हणाय तरी शिल्लक राहशील का तू? मला दुःख दे प्रभू. कुंती मातेने मागितलं दुःख. सगळ्यात श्रेष्ठ संपत्ती काय आणि सगळ्यात श्रेष्ठ आपत्ती काय, विपत्ती काय? संसारात राहून भगवंताचं विस्मरण होणं हीच मोठी विपत्ती आहे. आणि संसारात राहून भगवंताची आठवण येणं ही खरी श्रेष्ठ संपत्ती आहे. पहाते पांडव अखंड वनवाशी, परी त्या देवाशी आठविते. कुंती मातेनं भगवंताकडे मागणी मागितली, परमात्मा निघून गेले. कालांतराने परीक्षित राजाचा, उत्तरेच्या गर्भातून राजा परीक्षितीचा जन्म झाला. अत्यंत चांगला असणारा राजा परीक्षिती पण न जाणो एके दिवशी सहज फिरण्यासाठी गेला. कलियुगाचं त्याला पाहिलं. द्वित मदिरा वेश्यागम नारी संग राहण्यासाठी जागा दिली, सुवर्णातही राहण्यासाठी जागा दिली. माझ्या पूर्वजांनी माझ्या करता काय ठेवलं म्हणून जरासंधाचा मुकुट आपल्या मस्तकावरती घातला. शिकार करण्यासाठी गेला. शमीक ऋषींच्या आश्रमात गेला पाणी पिण्यासाठी म्हणून. शमीक ऋषी ध्यानस्थ बसले होते. मान सन्मान केला नाही म्हणून मेलेला सर्प उचलला आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये घातला. आणि परिणाम शमीक ऋषींचे पुत्र शृंगी ऋषींनी शाप दिला, ज्या कोणी माणसाने माझ्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला असेल आजपासून 7व्या दिवशी त्याचा तक्षक नावाचा सर्प चावून त्याचा मृत्यू होईल. राजा परीक्षितीला बातमी कळाली, आजपासून 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे. राजा परीक्षितीने सर्वस्वाचा त्याग केला. गंगेचं किनार गाठलं आणि विनंती करू लागला, आहे का कोणी 7 दिवसात माझा उद्धार करणारा? कोणी असेल तर या भगवान कृपा करा. 7 दिवस माझ्या हातात आहेत, मला उद्धार करणारा कोणीतरी पाहिजे. भगवान दयाळू आहेत. राजा परीक्षितीचा मृत्यू जवळ आला. एक सांगू, आपला मृत्यू पण दुसऱ्यासाठी प्रेरणादायी असला पाहिजे. आपलं जीवन पण दुसऱ्यासाठी प्रेरणादायी असलं पाहिजे. आपला मृत्यू पण दुसऱ्यासाठी प्रेरणादायी असला पाहिजे. आपण पाहतोय सध्या अनेक प्रकारचे हल्ले आपल्यावरती झाले आता मागच्या काही दिवसांमध्ये. तो अनेक भारतीय जवानांनी, भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या भारत देशाला विजय मिळवून देण्याचं कार्य केलं. स्वतःचं बलिदान देतात पण भारत मातेच्या रक्षणाकरता सदैव जीवन अर्पण करतात, जीवन समर्पित करतात. त्यांचा मृत्यू पण दुसऱ्यासाठी प्रेरणादायी होतो. आणि एक फार महत्वाचा जगाचा नियम आहे. नाथ महाराज म्हणायचे, माणसाने कोणालाही विसरलं तरी चालेल, माणसाने स्वतःच्या मृत्यूला कधी विसरायचं नाही. मृत्यू जवळ आला की माणसं चांगलं वागतात. एक माणूस नाथ महाराजांकडे गेला. महाराजांना म्हणाला, महाराज परमार्थ कसं करायचं तेवढं सांगा. नाथ महाराजांनी सांगितलं, आहेच काय तुझ्या हातामध्ये? आता आजपासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू आहे, काय करतोस परमार्थ? बापरे म्हटलं, आजपासून 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे. मी तर आलो होतो विचारायला परमार्थ कसा करायचा, 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे. त्याने सांगितलं, राहू द्या,
परमार्थही नको काहीच नको. घरी गेला, बायकोला सांगितलं आजपासून 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे. मुलाला सांगितलं, आईवडिलांना सांगितलं, मित्रमंडळी, पाहुणे रावळे सगळ्यांना सांगितलं, बाबांनो आजपासून 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे. सगळ्यासोबत प्रेमाने वागू लागला. ज्यांच्यासोबत भांडण होतं त्यांच्याकडे गेला, सांगितलं जीवनभर भांडणं केली, आपला विरोध आहे, मी तुला विरोध केला, तू मला विरोध केला, पण जा आता विसरून जा बाबा, 7च दिवस माझ्या हातामध्ये राहिलेत, काही झालं असेल तर मला क्षमा कर, मला माफ कर, आजपासून 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे. त्याच्यासोबत प्रेमाने वागू लागला, शत्रूसोबत, आई वडिलांसोबत प्रेमाने वागू लागला, मुलासोबत प्रेमाने वागू लागला, मित्रमंडळीसोबत, पाहुणे रावळे, गावातील सगळ्या लोकांसोबत अत्यंत चांगल्या मनानं, स्वच्छ मनानं, प्रेमाने वागू लागला. डोळ्यासमोर एकच दिसत होतं, काय? 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे, 7व्या दिवशी माझा मृत्यू आहे. बघता बघता 7 दिवस निघून गेले, 8वा दिवस उजडला. विचार करू लागला, संतांचे शब्द खोटे झाले, 7व्या दिवशीच मृत्यू होता, आज 8वा दिवस आहे. नाथांकडे गेला, महाराज तुमचे शब्द खोटे झाले, 7 दिवसात मृत्यू आहे, 8वा दिवस उजडला. महाराजांनी सांगितलं मृत्यू ते नंतर बघू, गेली 7 दिवसात तू कसा वागला तेवढं सांग, कसा वागला तेवढं सांग. त्याने सांगितलं, महाराज अहो कसा वागला म्हणून काय विचारता, दुसरं काही आठवत नव्हतं, फक्त मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. आईंकडे गेलो, आईच्या पाया पडलो, जन्मभर कधी पडलो नव्हतो, पण 7 दिवस झालं रोज पडलो. बापाच्या कधी पाय माहित नव्हतं, पण रोज बापाच्या पाया पडलो. बायकोकडून काही चूक झाली की सहन होत नव्हतं, तितिक्षा करायचो, तिला दुःख द्यायचो, नाही ते अपशब्द बोलायचो. गेल्या 7 दिवसामध्ये एकही दिवस तिला अपशब्द बोललो नाही. एवढंच काय महाराज, शत्रू होता माझा जीवनभराचा, त्याच्याकडे स्वतःहून गेलो, त्याच्या पाया पडलो, त्याला सांगितलं झालं गेलं, गंगेला मिळालं बाबा, 7च दिवस माझ्या हातामध्ये राहिलेत, माफी मागतो, क्षमा मागतो, मला माफ कर, आजपासून 7 दिवस तुझ्यासोबत चांगलं वागतो, प्रेमाने वागतो. शत्रूसोबत पण प्रेमाने वागलो, मित्रासोबत अधिक प्रेमाने वागलो, नातेवाईकासमवेत, मित्रांसमवेत, गावातल्या मंडळी सगळ्यांसोबत अत्यंत प्रेमाने वागलो. काही आठवत नव्हतं, फक्त मृत्यू आठवत होता. नाथ महाराजांनी विचारलं, तू प्रश्न काय विचारला होता, परमार्थ कसा करायचा? अरे सगळ्यासोबत प्रेमानं वागणं, यालाच तर परमार्थ म्हणतात, यालाच तर परमार्थ म्हणतात. वेगळे परमार्थाची काय व्याख्या आहे? साने गुरुजींची कविता आठवते आपल्याला? लहानपणी शिकला असाल ना सगळे शाळेत. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी केलेली आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. कोणाला आठवते कविता? हातवरी करा बरं. सगळ्यांनाच आठवते अर्थात, ठीक आहे, हात खाली घ्या. सगळ्यालाच आठवते, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगाला कोणी कोणी प्रेम अर्पण केलं, आता हातवरी करा बरं. काय छोटे शब्द आहेत हो, किती साधे साधे शब्द आहेत, केवढा मोठा जीवनाचा अर्थ साने गुरुजींनी सांगितला आपल्याला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. प्रभूंची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. प्रभूंची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. कुणाला तुझले खावे जगाला प्रेमर पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम
सभा कीर्तन ज्ञानेश्वरी गाथा हे सगळं बाजूला राहू दे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हे सर्व थोडा वेळ बाजूला राहू द्या. जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म. माणसाचं मरण जवळ आलं की माणूस देवाकडे येतो. आम्ही म्हणून चला ना परमार्थात. कधी कधी एखादं लहान मूल भजन कीर्तनाला चाललं, कुठं प्रवचनाला चाललं, त्याची आई आलं, थांब बेटा, आता काय वय आहे का तुझं कीर्तनाला, झोप घरी. आता काय वय आहे का तुझं कथेला जायचं, बस घरी. आता काय वय आहे का तुझं, बस घरी. बरं ते घरी नीट बसत नाही, ते टीव्ही पाहत. आणि टीव्हीवर ते काय पाहत, काय पाहत, कार्टून पाहत. कोण, घरातलं कार्टून. घरातलं कार्टून टीव्हीतलं कार्टून पाहत. थांब, आता काय परमार्थ करण्याचं वय आहे का, थांब 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 थांब, नको जाऊस नको जाऊस नको जाऊस. त्याला लहानपणी अडवलं जातं, परमार्थाच्या संस्कारापासून वंचित ठेवलं. मग 30 आई वडील आमच्याकडे तक्रार करतात, महाराज मुलगा ऐकत नाही, तुम्हाला हाणायला पाहिजे. आता मुलाचा काय दोष आहे, तुम्ही त्याला इकडे येऊच दिलं नाही, याचे संस्कारच तुम्ही त्याच्यावरती केले नाहीत, कशा करता तक्रार करता. मग परत जीवनभर माणसाला परमार्थ नाही आठवला, पण जगाचा नियम आहे. देवाने या जगाताची इतकी सुंदर निर्मिती केली आहे, एवढा हुशार आहे देव. वर्तुळ कधी पूर्ण होतो, वर्तुळ वर्तुळ कधी पूर्ण होतं. बरं वर्तुळ कसं असतं, कसं आजी कसं काय काय सांगतात, आजींनी काहीतरी सांगितलं, मला ऐकू आलं नाही पण काहीतरी सांगितलं. वर्तुळ गोल असत. वर्तुळ कधी पूर्ण होतं, जिथून सुरू होतं, बरोबर आहे ना, जिथून सुरू होतं तिथंच आल्यावर जेव्हा थांबतं तेव्हा ते पूर्ण होतं. याला वर्तुळ म्हणतात. गीतेचा सिद्धांत सांगतो, ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन. जिथून सुरुवात होते तिथं जाऊन थांबणं याला जर वर्तुळ म्हणतात. तिथे गेल्याशिवाय वर्तुळ पूर्ण होत नाही. याचा अर्थ असा आहे, माणसाचं जीवन सुद्धा वर्तुळासारखं आहे. आपण देवापासून वरून खाली येतो, जोपर्यंत खालून वरी देवापर्यंत जात नाही तोपर्यंत माणसाचं जीवन पूर्ण होत नाही. मनुष्य जन्मात येऊन भगवंताकडे जाणं म्हणजे माणसाचं जीवन परिपूर्ण होणार, म्हणजे वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं आहे. राजा परीक्षित म्हणू लागला, महाराज 7 दिवसामध्ये माझा उद्धार झाला पाहिजे. कोण करेल, कोण येईल माझ्याकडे. इकडं तिकडं फिरू लागला. भगवंताला काळजी पडली. भगवान परमात्मा विचार करू लागले, माझ्या भगवत भक्तांच्या कुळातला भक्त आहे, उद्धार केला पाहिजे, याला सोडता कामा नये. भगवंत म्हणू लागले, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने श्री शुकाचार्यांना प्रार्थना केली, भगवान आता तुम्ही परीक्षितेकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. एक सांगू आपल्याला, माणसाला जग कसं असतं हे स्वतःवर अनुभव आल्याशिवाय कळत नाही. जगातली माणसं कशी असतात हे स्वतःला अनुभव आल्याशिवाय कळत नाही. माणसाची जेव्हा परिस्थिती ढासळते, मनस्थिती ढासळते, तेव्हा जगातला कोणताच माणूस आपल्याला आधार देऊ शकत नाही. जवळची माणसं दूर दूर पर्यंत दूर संबंध ठेवतात. जेव्हा माणसावरती कठीण प्रसंग येतो तेव्हा जवळ असलेली माणसं दूर जातात. पण या जगामध्ये 1-2 तत्व अशी आहेत, पारमार्थिक दृष्टीने माणसावरती कितीही परिस्थिती कठीण आली, कितीही संकट आलं तरी आलेल्या संकटातून वाचवायला जवळ येणारे 2
एक देव दुसरे संत. माणसाला परिस्थिती आल्याशिवाय कळत नाही, स्वतः भोगल्याशिवाय कळत नाही. कोणी कितीही म्हणू द्यात बुवा, बायकोचं माझ्यावर फार प्रेम आहे, माझ्या मुलाचं, माझ्या आईचं, माझ्या मित्राचं, माझ्या संबंधाचं खूप प्रेम आहे. बेटा तुझ्यावर कठीण प्रसंग नाही, प्रसंग येऊ दे, मग तुला कळेल जग म्हणजे काय चीज आहे. सामान्य गोष्ट नाही. राजा विचार करू लागला, कोण असेल मला संकटातून वाचवणारा. भगवंताची प्रार्थना करू लागला. जेव्हा कोणी आपल्या करता धावून येत नाही तेव्हा देव आपल्या करता धावून येतो. संत फार सुंदर वचन सांगतात. जब कोई नहीं आता गोपाल आते हैं. जब कोई नहीं आता गोपाल आते हैं. जब कोई नहीं आता गोपाल आते हैं. कोई नहीं आता गोपाल आते हैं. कितीही संकट येऊ देत माणसावरती, कितीही संकट. माणूस जेव्हा परमार्थ संसार करता थकून जातो, माणूस जेव्हा संसार करता थकून जातो, माणूस भागतो, शिंकतो, तेव्हा माणूस भगवंताकडे येतो, देवाकडे येतो. देवा आता तुझ्याशिवाय पर्याय नाही, देवा तूच काहीतरी मार्ग दाखव. दुःख आलं की माणूस देवाकडे येतो. लहान लहान बाळ असतात, लहान लहान बाळ देवाच्या दर्शनाकरता मंदिरात जातात. देवाला काय म्हणतात तो, काय म्हणतात, देव बाप्पा कशात ठेव, किती कर्ज झालं यांच्यावर म्हणून यांना दुःख झालं. मनुष्याचा स्वभाव असतो देवा सुखात ठेव, पण जगाचा नियम आहे सुख आलं की माणूस देवाला विचारतो, दुःख आलं की माणूस देवाची आठवण काढतो. पण कितीही दुःख येऊ देत, आलेल्या दुःखातून पार करण्याचं सामर्थ्य भगवान स्वतः निवारण करतात. सामान्य माणसाची कथा नाही, परीक्षितीची कथा आहे. त्रिभुवनाचा राजा होता, पृथ्वीचं राज्य, द्वापर युगातला शेवटचा राजा परीक्षित आहे. कलियुगाला प्रारंभ झालेला होता. पांडवांचा असणारा नातू राजा परीक्षित आहे. कोणीही उपयोगाला आलं नाही. जेव्हा कोणी येत नाही तेव्हा जब कोई नहीं आता गोपाल आते हैं. जब कोई नहीं आता गोपाल जब कोई नहीं आता गोपाल आते ओ गोपाल आते हैं.
नहीं दिखती, मेरी नैया चलती है, पतवार नहीं दिखती। नैया माहिती आहे आपल्याला सर्व? नैया म्हणजे नाव. ऐका, सगळ्यांनी ऐका. नाव माहिती आहे? आपण नावेमध्ये बसतो, नदीमध्ये नाव सुरू राहते. नाव कोण चालवतं? नावाडी चालवतो. नाव वळवतो, नाव चालवतो. तो आपल्याला दिसतो की नाही? दिसतो. नावाडी आपल्याला दिसतो म्हणून नाव चालते. आपला कोणावरती विश्वास असतो? काही झालं तरी मला अडचण नाही, आपण नावाड्यावरती 100% विश्वास ठेवतो. त्याची ओळख असते का आपली? त्याची ओळख नसते. तो काय पाहुणा नसतो, एका गावातला नसतो, त्याचे कोणते नाव माहिती नसतं, त्याचं गाव माहिती नसतं. फक्त आपल्याला एकच माहिती असतं, नाव चालवतो म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवतो, नाव सुरू राहते. तो नावाडी आपल्याला दिसतो. मला इतकाच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. नावाडी चालवतो म्हणून नाव चालते. पाण्यातली जशी नाव असते तशी या समुद्रातली, जन्म मरण रूपी समुद्रातली नाव म्हणजे काय आहे? माणसाचं जीवन म्हणजे नाव आहे. माणसाचं जीवन म्हणजे नाव आहे. तो नावाडी आपल्याला दिसतो म्हणून नाव चालते. आपली नाव कोण चालवतो मग? कधी विचार केला? आपली नाव कोण चालवतं? बरं, तो नावाडी दिसतो, आपला नावाडी दिसत नाही. विजय स्वामी, आपला नावाडी दिसतो का? मेरी नैया चलती है, पतवार नहीं दिखती, मेरी नैया चलती है, पतवार नहीं दिखती। किसी और की तो मुझको दरकार नहीं रहती, किसी और की मुझको दरकार नहीं। मैं डरता नहीं बिल्कुल, मैं डरता नहीं बिल्कुल, सुनसान आते हैं जब कोई नहीं आता,
जब कोई नहीं आता गोपाल आते हैं। कोई याद करे उनके ये इनका होता है। जो प्रेम करे इनसे ये उनका होता है। ए दीन बोले सबको, ए दीन बोले सबको पहचान आते हैं। संसार करता करता, लक्षपूर्वक आहे का, संसार करता करता माणसाची परिस्थिती ढासळली, परिस्थिती शून्य झाली, माणूस थकला भागला। शून्य झाल्या परिस्थितीत जर माणसाला देवाची आठवण राहत असेल तर लक्षात ठेवा, थकलेल्या माणसाला परिस्थितीतून देवाची आठवण राहत असेल तर लक्षात ठेवा, कोणता ना कोणता देव एक ना एक दिवस, प्रपंचात राहून जर भगवंताचं भजन असेल तर एक ना एक दिवस आपली नगरी सुद्धा सोन्याची झाल्याशिवाय राहणार नाही। माणसाने लक्षात ठेवायचं, कायम लक्षात ठेवायचं। परमार्थ करणाऱ्या माणसाने तर लक्षातच ठेवायचं, बुवा कृष्णाचे भक्त आहेत आपण, याचे त्याचे भक्त नाहीत। आपली नगरी एक दिवस सोन्याचीच होणार, 100% विश्वास ठेवायचा एवढं बस। संसारात आलेले देव कुणाच्या घरी येतो, तुकाराम महाराजांनी प्रमाण सांगितले, त्याच्या परे चिरा संसाराचे। देव कुणाच्या घरी येतो, ज्याचं संसाराचं वाटोळ झालं समजायचं देव आपल्या घरी यायला लागला। संसाराचं वाटोळ झालं की समजायचं देव आपल्या घरी येऊ लागला। पण अशातही भजन बंद झालं नाही पाहिजे, समजायचं आपली नगरी सोन्याची होणार। जगद्गुरु तुकोबर यांची पत्नी गिरिजाबाई स्नान करत होते, एकच साडी होती तिला, दुसरी साडीच नव्हती। एवढी विचित्र परिस्थिती तुकोबर यांची। तुकोबर यांच्या घरामध्ये एक याचिकाला, एक स्त्री याचिका आली, भीक मागणारी एखादी याचिका आली। तिने तुकाराम महाराजांना मागितलं, महाराज अंगावरती वस्त्र नाहीये मला घालण्याकरता, एखादं वस्त्र तुमच्या घरामध्ये असेल तर दे। तुकाराम महाराजांची पत्नी गिरिजाबाई स्नान करत होती, साडी वरी अडकवलेली होती। तुकाराम महाराजांनी ती साडी घेतली आणि त्या भिकारणीला सांगितलं, साडी घेऊन पटकन निघून जा, नाहीतर विजांसहित गडगडाट होऊन पाऊस पडेल। ज्या माता भगिनीला कळालं नाही तिला धन्यवाद देतो, तुम्हाला नाही कळालं तरी चालेल, यांना तरी निदान कळायला पाहिजे ना। लवकर साडी घेऊन पळून जा, नाहीतर पाऊस पडण्याची शक्यता आहे। अगोदर विजा चमकतील, गडगडाट होईल, मग पाऊस पडेल। गिरिजाबाई पाहता स्नान झाल्यानंतर एकच वस्त्र होतं, पाहिलं तर वस्त्रच नाही। किती कठीण परिस्थिती, ऐकायला तुम्हाला सोपं वाटतंय, बोलाय मला सोपं वाटतं, महाराज परिस्थिती आल्यावर कळते, भोगताना काय त्रास होतो तोपर्यंत नाही। समाजाला कळत नाही आपली परिस्थिती, सांसारिक परिस्थिती माणसावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माणसाला कळत नाही। माझे वडील गुरुवर येतात त्या नेहमी सांगत असतात, एक सांसारिक कठीण परिस्थिती माणसाने भोगलेली पाहिजे ना तर पाहिलेली पाहिजे, तेव्हा माणूस संसारात नीट चालतो, अन्यथा नाही। एक तर परिस्थिती, वाईट परिस्थिती भोगलेली पाहिजे, नाही तर किमान पाहिलेली पाहिजे, तेव्हा माणूस स्थिर चालतो। नाहीतर रिकामी घागर। पुढचं तुम्ही बोला, परिस्थिती भोगलेली पाहिजे किंवा परिस्थिती पाहिलेली पाहिजे, तेव्हा मनुष्याचं स्थिर चालतो। सोपी गोष्ट नाही तुकाराम महाराजांची पत्नी होणं। गिरिजाबाई किती कठीण परिस्थिती आहे, अंगावरती वस्त्र नाहीत। तुकाराम महाराजांना माहित आहे परमात्मा निश्चित काही ना काही करणार, माझा विश्वास आहे। जब कोई नहीं आता गोपाल आते हैं, एवढं वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं। कोणी नाही येऊ देत तुमच्या सोबत, कोणी नाही येऊ देत। जब कोई नहीं आता गोपाल आते हैं।
आणि जेव्हा गिरजाबाईने स्नान झाल्यानंतर वस्त्राला हात घातला, आणि जेव्हा वस्त्र गिरजाबाईंच्या हाताला आलं तेव्हा सामान्य वस्त्र नव्हतं, साक्षात पांडुरंगाने स्वतःचा पितांबर गिरजाबाईला साडी म्हणून दिला. स्वतःचा पितांबर गिरजाबाईला साडी म्हणून दिला. सोपी गोष्ट नाहीये. आषाढी कार्तिकेला तुम्ही आम्ही माणसं 48 तास पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभं राहतो, तरीही दर्शन होत नाही. महाराज 2 दिवस रांगेत थांबलो तरी दर्शन झालं नाही. ज्या पांडुरंगाचा आपल्याला 2-2 दिवस दर्शन होत नाही, तो पांडुरंग स्वतःचा पितांबर गिरजाबाईला साडी म्हणून देतो. जरा विचार केला कधी? काही भक्ती असेल गिरजाबाईंची? रुक्मिणीनं पांडुरंगाला विचारलं, देवा लाखो भक्त तुमच्या दर्शनाला येतात, पण चेहऱ्यावरती दुःख आहे, कुठंतरी उणीव आहे तुमच्या चेहऱ्यात. पांडुरंगाने रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी हजारो लाखो लोक माझ्या दर्शनाला येतात, पण खरं सांगू हे दर्शनाला येत नाहीत, हे व्यापारी आहेत. व्यापारी आहेत, ग्राहक आहेत. ग्राहक कशाला म्हणतात? जो देतो घेतो त्याला ग्राहक म्हणतात. हे व्यापारी आहेत, सौदेकर आहेत. ही लोक माझ्याकडे दर्शनाला येतात, हे दर्शनाला माझ्यासाठी येत नाहीत, त्यांच्यासाठी येतात. इथं येतात, पाया पडतात, मला मागतात आणि मी त्यांना देतो आणि घेऊन जातात. हे त्यांच्याकरता दर्शनाला येतात. रुक्मिणी माझ्या चेहऱ्यात दुःख आहे, त्याचं कारण माझ्यासाठीच कोणी येत नाही याचं मला दुःख आहे. माझ्यासाठी कोण येतं याचं मला दुःख आहे. लाखो लोक तुमच्या दर्शनाला येत, देवा तुमच्या चेहऱ्यावर दुःख आहे. पांडुरंगाने सांगितलं, रुक्मिणी जी लोक येतात ते स्वतःसाठी येतात, माझ्यासाठी येणारा अजून आला नाही. कोण येतो? पांडुरंगाने सांगितलं, माझ्यासाठी देहू गावावरून माझा तुकोबा येतो, अजून आला नाही. माझे ज्ञानोबा येतात, अजून आले नाहीत. माणसाने लक्षात ठेवायचं, जब कोई नहीं आता गोपाल आते हैं. परिणाम मेरे दिल के अंदर तो प्रभु बैठते हैं, मेरे दिल के अंदर तो प्रभु बैठते हैं, बस इतना खास है मुझको तू साथ है मेरे पास. ए दीन बोले सबको पहचान आते हैं, जब कोई नहीं आता गोपाल आते हैं. शुकाचार्यांचं आगमन झालं. राजा परीक्षितने शुकाचार्यांना भागवत कथा सांगायला सुरुवात केली. राजन, अनेक पद्धतीचं सृष्टी उत्पत्तीचा राजाने प्रश्न विचारला. भगवंताच्या अवताराच्या संबंधी राजाने प्रश्न विचारला. ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली? शुकाचार्याने सांगितलं. या श्रीमद भागवतामध्ये या श्रीमद भागवताला महापुराण म्हणतात. फक्त भागवत नाही, भागवत महापुराण. त्याचं कारण या श्रीमद भागवतामध्ये 10 प्रकारच्या गोष्टी आहेत. कोणत्या आहेत? सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानोकता, निरोध, मुक्ती आणि आश्रय. या 10 गोष्टी श्रीमद भागवतामध्ये असल्यामुळं श्रीमद भागवताला महापुराण म्हणतात. राजा परीक्षितने शुकाचार्यांना प्रश्न विचारला, महाराज आम्ही असं ऐकलेलं आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा वैकुंठ धामाला जाताना विदुराचा आणि उद्धवाचा जो संवाद यमुनेच्या किनारी झाला त्याचं चरित्र सांगा. याचं थोडंसं काल चिंतन आपण करून आलोय. आज जरा पुढची कथा आपल्याला पाहायची आहे. उद्धव दाशीचा पुत्र होते, दाशी पुत्र होते विदुर. भगवान श्रीकृष्ण परमात्मा वैकुंठ धामाला जाताना मैत्रेय ऋषी त्यांच्या जवळ होते, उद्धव त्यांच्या जवळ होते. भगवंताने मैत्रेयाला सांगितलं, मैत्रेया आज माझ्याजवळ विदुर पाहिजे होता, विदुर पाहिजे होता. एकदा विदुराच्या घरी मी कन्या खाल्ल्या होत्या. कन्या
शिष्टाई करण्याकरता गेलो होतो. शिष्टाई करण्याकरता गेल्यावर अर्जुनाने माझ्या दुर्योधनाने पंचपक्वान्नाचं भोजन माझ्यासाठी केलं होतं. मी ते खाल्लं नाही. पण विदुर काकाच्या घरी कन्या खाल्ल्या. जेव्हा विदुर काकाच्या घरी गेलो तेव्हा विदुर काकाच्या पत्नीचं नाव होतं सुलभा. सुलभा म्हणून त्यांना म्हणता नाही सुलभा काकी. आणि विदुर काकाला पण काका म्हणायचे. काका आणि काकी मैत्री. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. मी जेव्हा त्यांच्या दारात गेलो तेव्हा सुलभा काकी भजन करत होत्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. सुलभा काकी भजन करत होत्या. दार उघडलं. मी दार वाजवलं. मैत्रिया विदुरीचं दार वाजवलं. आतून दार उघडलं. जेव्हा सुलभा काकीनं मला बघितलं तेव्हा पागल होऊन गेली सुलभा. अरे जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा माझ्या दारामध्ये आलाय. मला घरामध्ये बोलवलं. इतकी भावविभोर झाली होती सुलभा. इतकी भावविभोर झाली. इतकी भावविभोर झाली. मला बसण्याकरता चौरंग आणला सुलभानं. चौरंग आणला. चौरंग खाली ठेवला. चौरंगावर सुलभा बसली. मला म्हणू लागली देवा तुम्ही खाली बसा खाली बसा. चौरंगावर स्वतः बसली. मला म्हणाले खाली बसा. पागल झाली होती. वेडी झाली होती. मी म्हटलं सुलभा काकी मला भूक लागली काहीतरी खायला द्या. सुलभा काकीच्या घरात काही नव्हतं. मैत्र्या विदुराच्या घरात काही नव्हतं. एक केळी होती. केळी विदुराने सुलभाने ती केळी घेतली. मला खाण्यासाठी दिली. गाबा स्वतः खाऊ लागली आणि साल मला देऊ लागले. खावा प्रभू केळी. भावविभोर झाली होती. पागल झाली होती सुलभा. पागल. देवाला बघितलं. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. देहभाव हरपला. देवाला बघितलं. देहभाव हरपून गेली होती सुलभा काकी. थोड्या वेळाने विदुर काकांनी कन्या शिजवल्या आणि ते कन्या इतक्या मी आनंदाने खाल्ल्या होत्या. दरदरीत पाणी माझी रांधी येल्या कन्या. विदुर काकांच्या कन्या खाल्ल्या. अरे द्वारकेचा राजा होतो मी. सुवर्णाची नगरी होती माझी. सुवर्णाचं सिंहासन. सोन्याची नगरी द्वारका होती. पण सोन्याच्या नगरीत राज्य करताना सुद्धा विदुराच्या कन्याचा आस्वाद मी विसरलो नाही. एवढं प्रेम होतं. भगवान परमात्मा क्रिया पाहत नाहीत. देव भाव पाहतो. हे कायम लक्षात ठेवायचं. देव क्रिया पाहत नाहीत. देव भाव पाहतो. तुम्ही किती परमार्थ केला याला महत्व नाही. तुम्ही परमार्थ कसं करता याला महत्व आहे. किती परमार्थ केला महत्व नाही. कसा परमार्थ करता याला महत्व आहे. तुम्ही देवाला काय खायला करता याला महत्व नाही. तुम्ही कसं खाऊ घालता याला महत्व आहे. आपण देवाला काय दाखवतो घरात. काय दाखवतो. निवद. निवद ऐकायला सुद्धा चांगलं वाटत नाही. निवद असतो केवढा. केवढा असतो. तुम्हाला माहिती शपथ आहे खरं सांगा केवढा असतो. केवढा असतो. छोटाच असतो. आणि आपल्या जेवणाची चपाती केवढी असते. अख्खं 22 मावल तिच्यात. याचा अर्थ असा आहे त्याच्याकरता एवढं आणि आपल्याकरता म्हणजे त्याच्याकरता इतकं आणि आपल्याकरता एवढं. असा परमार्थ आहे आपला. आणि मग देवाला म्हणायचं देवा तुझं आमच्यावर लक्षच नाही. तू जिवंत आहेस हे काय कमी लक्ष आहे का आता. तू काय लक्ष दिलं त्याच्यावर म्हणून त्यानं तुझ्यावर लक्ष द्यावं. आजही परमात्मा खातो. आजही परमात्मा नैवेद्य खातो. कौन कहते हैं भगवान खाते नहीं. माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान आते नहीं. तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं. गोपियों की जैसे तुम नचाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कृष्ण आजही दही खातो. कृष्ण आजही लोणी खातो. दही खातो. का खात नाही आज. भगवान आजही खातो. पण खाऊ घालणारी यशोदाच नाही कोणी. खाऊ घालणारी यशोदा असली पाहिजे. खेळवणारे गोपाळ असले पाहिजे. बोलवणारी मीरा असली पाहिजे. परमात्मा आजही खातो.
परमात्मा प्रेम पाहतो, क्रिया पाहत नाही. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भुकेला, देवा भावाचा भुकेला. विदुराने मला कन्या खाऊ घातल्या. मैत्रिया, त्या विदुराच्या कन्यातून उत्तीर्ण होण्याकरता तुम्ही मैत्रेय ऋषींना तुम्ही विदुर काकाला ह्या श्रीमद भागवताचं ज्ञान द्यावं. आणि म्हणून भगवान परमात्म्याने स्वतः मैत्रेयीला माझ्या देखत सांगितलं. यमुना तटावरती झालेला विदुरांचा आणि उद्धवजीचा संवाद, कालांतराने तुम्ही मैत्रेय ऋषींकडे जावं. विदुर काकांनी मैत्रेय ऋषींकडे झाले. मैत्रेय ऋषींकडे गेल्यानंतर गंगेच्या किनारी गेले. मैत्रेय ऋषींनी विदुर काकांना पाहिल्यानंतर दंडवत घातला. काका नमस्कार, पाया पडले काकांच्या, विदुर काकांच्या. विदुर काकाच्या पाया पडले. सांगितले, विदुरजी या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वैकुंठ धामाला जाताना 3 वेळा तुमची आठवण काढली. कारण विदुरजी तुम्ही सामान्य नाही, तुम्ही साक्षात यमाचे अवतार आहेत. यमाचे, तुम्ही सामान्य नाहीत, यमाचे अवतार आहेत. मांडव्य ऋषी होते, मांडव्य ऋषी. लक्षपूर्वक ऐका. मांडव्य ऋषींचा एक आश्रम होता. कुटीमध्ये जप तप करत बसले होते. काही चोराने चोरी केली. एका राजाच्या घरची चोरी केली. चोर पळून गेले. चोरांनी पळता पळता बघितलं, पाहिलं पाठीमाग सैनिक पाठीमागे लागलेले आहेत राजाचे. आता आपल्याला पकडतील, आपल्याला मारतील, आपल्याला मृत्यू भोगावं लागेल. भीतीने आपल्या जवळचं सोनं काय करायचं, कुठेतरी टाकलं पाहिजे आणि आपण बिनधास्त होऊन पळालं पाहिजे. पळता येईना, सोन्याचं गठुडं होतं. जाता जाता त्या चोरांनी ते सोन्याचं गठुडं मांडव्य ऋषीच्या आश्रमात टाकून दिलं. चोर निघून गेले. पाठीमागून सैनिक आले होते. सैनिकांनी बघितलं, मांडव्य ऋषीच्या आश्रमात सोनं दिसलं. सैनिकाला वाटलं या ऋषीने चोरी केली. त्यांनाच पकडलं. राजाकडे नेलं. राजाने त्यांना सोळावरती चढवलं. लक्षपूर्वक कथा ऐका. राजाने त्या मांडव्य ऋषीला सोळावरती चढवलं. सूळ देण्याचा प्रयत्न करू लागले. सोळाचं पाणी झालं. हे असं का होतंय? परत दुसऱ्यांदा सोळावरती चढवलं. सूळ देण्याचा प्रयत्न करू लागले. परत पाणी झालं. असं 3 वेळेस झालं. मरणच येईना. राजा विचार करू लागला. त्यांच्या नतमस्तक झाला. राजा म्हणू लागला, महाराज कोण आहेत तुम्ही? अहो 3 वेळा तुम्हाला सोळावरती चढवलं, मरणच येत नाही. मांडव्य ऋषीने सांगितलं, राजा मी चोर नाही रे, मी ऋषी आहे, ऋषी. माझ्या आश्रमात सोनं दिसलं म्हणून यांनी पकडून आणलं. तुला ते अक्कल नको कोणाला सोळावर द्यायचं ते? तुला अक्कल नको? तुझी चूक नाही म्हणे. थांब, विनाकारण मला हे का भोगावं लागलं? मी थेट यमाला जाब विचारतो.
मांडव ऋषी म्हणाले थेट यमाला जाब विचारतो. ह्याला म्हणतात शुद्ध पुण्याचं जीवन. ज्या माणसाच्या जीवनामध्ये पापाचा कलंक नसतो, आचरणाचं चारित्र्य असतं, ती माणसं थेट देवालाही जाब विचारू शकतात. ह्याला निष्कलंक जीवन म्हणतात. ह्याला निष्कलंक जीवन म्हणतात. पुण्याचं आचरण होतं जीवनामध्ये, नीतीचं आचरण होतं. आता साने गुरुजींचं नाव आपण मगा घेतलं. एकदा साने गुरुजी आंघोळ करत होते. आंघोळ झाली त्यांची आणि आईला म्हटले, आई माझी आंघोळ झालेली आहे ग, माझ्या पायाला घाण लागेल, जरा एक काम कर, काही टाकतेस का खाली? मातेतून मला घरात यायचे, खाली काही टाकतेस का? आईने सांगितलं, श्याम बेटा थांब, माझ्याकडे दुसरं काहीच नाही सध्या जवळ, माझी साडी आहे ना, साडीचा पदर टाकते. श्यामच्या आईने साडीचा पदर टाकला. श्यामने साडीवरती पाय ठेवला आणि घरात आले. श्यामची आई श्यामला म्हणाली, बेटा साडीचा पदर का टाकायला लावलास रे? श्यामने सांगितलं, आई माझ्या पायाला घाण लागू नये म्हणून साडीचा पदर टाकायला लावला. श्यामच्या आईने सांगितलेस, बाळा पायाला घाण लागू नये म्हणून जसं साडीचा पदर खाली टाकतोस, पायाला घाण लागू नये म्हणून जसं जपतोस, तसं जीवनभर मनाला घाण लागू नये एवढं जप, म्हणजे तुझं जीवन पुण्यवान होईल. शरीराला तर कोणीही जपतं महाराज, परमार्थात येऊन कथा ऐकून शरीराला जपायचं नसतं, मनाला जपायचं असतं. माझं मन किती पुण्यवान आहे याचा विचार इथे येऊन करायचा असतो. आणि दुसरी गोष्ट, परमार्थात आल्यावर माणसाने केलेल्या पापाची आठवण होते. परमार्थाचा हा परिणाम आहे. इथं आल्यावर पुण्य मिळेल न मिळेल पुढची गोष्ट आहे. माणसाचं मन सांगत असतं, काय होता असं तो, काय झाला असं तो. आपण केलेल्या पापाची आठवण माणसाला परमार्थात आल्यावरती होते. बेटा पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, जीवनाला घाण लागू नये म्हणून जप. यमा धर्माला विचारतो, माझी काय चूक आहे? थेट यमाकडे गेले आणि सांगितले, यमा काय चूक आहे माझी म्हणून मला सुळावरती चढवण्यात आलं. यमानं सांगितलं, महाराज माफ करा, माझ्याकडून चूक झाली. कोणत्या कर्माचे फळ मला भोगायला लावलं? यमाने सांगितलं, तुमच्याकडून फार काही मोठं कर्म झालेलं नाहीये, पण तुमच्याकडून एकदा एका फुलपाखराच्या पंखाला तुम्ही टोचलं होतं. फुलपाखराच्या पंखाला तुमच्याकडून एकदा अचानकपणे, कळत नाही न कळतपणे पंखाला काही टोचलं होतं, आणि त्या टोचलेल्या कर्माचं हे फळ आहे. तुम्हाला सुळावरती यावं लागलं. तुम्ही कथा ऐकतायत का जरा? मांडव्य ऋषीने सांगितलं, जेव्हा माझ्याकडून फुलपाखराला त्रास झाला होता तेव्हा माझं वय 3 वर्षाचं होतं. 3 वर्षाचं वय होतं. माझ्याकडून फुलपाखराला त्रास झाला. शास्त्र सांगतं 3 वर्षाच्या आतून झालेल्या कर्माचं दुःख स्वप्नात भोगावचं असतं, प्रत्यक्ष नाही. स्वप्नात त्याचं दुःख द्यायचं असतं. मी 3 वर्षाच्या आत होतो, मला स्वप्नात दुःख द्यायचं सोडून प्रत्यक्ष का भोगावं लागलं? म्हणून मी मांडव्य ऋषी यमा तुला शाप देतो. मी मांडव्य ऋषी तुम्हाला शाप देतो. यमधर्म जगाला आहेत बरे तुम्ही नियम दाखवत असाल, पण मी माझ्या नीतीच्या आणि पुण्यवानाच्या बळावर तुम्हाला शाप देतो की तुम्हाला दाशीचा पुत्र म्हणून मृत्यू लोकामध्ये जावं लागेल आणि दाशीच्या पोटी तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. आणि ते यम स्वतः विदुर काकांच्या रूपाने दाशीच्या पोटी जन्माला आले. विदुर काका म्हणजे साक्षात यमाचे अवतार आहेत. मैत्रेय ऋषींनी विदुर काकाला नमस्कार घातला. विदुरजी, तुम्ही सामान्य गोष्ट नाहीत, तुम्ही साक्षात यमाचे अवतार आहेत. मला भागवताची कथा सांगावी. ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीची कथा सांगितली. मैत्रेय ऋषी त्या पृथ्वीचा संहार भगवंताने कसा केला, पृथ्वीचं रक्षण भगवंताने कसा केलं. जेव्हा पृथ्वी जलमय झाली तेव्हा सगळ्यात प्रथम भगवंताने आपल्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. आणि ब्रह्मदेवाने आपल्या 10 मानसपुत्र ब्रह्मदेवाने सगळ्यात अगोदर निर्माण केले.
आणि जेव्हा भगवंताने 10 मानस पुत्र निर्माण केले त्याच्यानंतर त्यांना सृष्टीचा विस्तार करायला सांगितला, परंतु सृष्टीचा विस्तार न करता ते भगवंताच्या भजनामध्ये दंग होऊन गेले आणि परिणाम कालांतराने ब्रह्मदेवाच्या शरीरापासून उजव्या अंगापासून एक पुरुष निर्माण झाला आणि डाव्या अंगापासून एक स्त्री निर्माण झाली. त्या पुरुषाचं नाव स्वयंभू मनु महाराज आणि स्त्रीचं नाव शतरूपा. स्वयंभू मनुपासून मानवाची निर्मिती झाली म्हणून आपल्याला मानव अशा पद्धतीने म्हणत आहेत. ब्रह्मदेवाला शरीरापासून याची उत्पत्ती झाली म्हणून आपल्याला मानव असं नाव पडलं. आणि मग भगवान परमात्मा अवताराच्या कथेचा प्रश्न विदुर काकांनी मैत्रेयाला विचारला. त्याचं चिंतन मैत्रेय ऋषी करत आहेत. 2 मिनिट भगवत भजन आणि पुढच्या कथेचं आपण विस्ताराने चिंतन करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांनी 1-2 मिनिट भगवंताचं भजन करण्याचा प्रयत्न. हो तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, हो तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम, मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम, मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम, अलबेले राम मेरे अलबेला हो तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम, मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम, मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम, 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 हो तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, अलबेले राम मेरे अलबेले शाम, मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम, मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम, जीवन हुआ है आराम, मेरा जीवन हुआ है आराम, मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम, 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 मेरे अलबेले राम मेरे अलबेले शाम,
बालकृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, श्री भागवत महापुराण पुराण की जय। श्री ब्रह्मदेवापासून 10 मानसपुत्र आणि मरीची ऋषी, अत्री ऋषी, अंगिरा ऋषी, पुलस्त्य, पुलह, कृतू, भृगु ऋषी, वशिष्ठ, दक्ष आणि नारद असे 10 ऋषी झाले. ते तपश्चर्या करायला निघून गेले. म्हणून स्वयंभू मनूने आपल्या ब्रह्मदेवाने आपल्या शरीरापासून स्वयंभू मनू आणि शतरूपा यांची उत्पत्ती झाली. कालांतराने मनू आणि शतरूपेला 2 मुलं झाली. एकाचं नाव आहे प्रियवत आणि दुसऱ्याचं नाव आहे उत्तानपाद. 3 मुली झाल्या. पहिली आहे आकुती, दुसरी आहे देवहूती आणि तिसरी आहे प्रसूती. स्वयंभू मनूला 2 मुलं, एक प्रियव्रत आणि दुसरा उत्तानपाद. 3 मुली झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. सृष्टीचा विस्तार सुरू झाला. सृष्टीचा विस्तार सुरू झाल्यानंतर विदुर काकांनी मैत्रेय ऋषींना प्रश्न विचारला. ऋषी, आम्ही असं ऐकलं आहे म्हणे स्वयंभू मनू आणि शतरूपाने ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली, देवा ज्या पृथ्वीवरती आम्हाला राहायचंय ती पृथ्वी दिसत नाही. कुठे आहे पृथ्वी? पृथ्वी रसातळाला गेली होती, समुद्रात बुडाली होती. कोणी बुडवली होती? भगवान परमात्म्याने कशी वरी काढली याचं चरित्र आम्हाला सांगा. मैत्रेय ऋषी सांगतात, विदुरजी, सनत कुमार, सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार 4 भगवंताचे भक्त हरिशरणम ही केवलम, हरिशरणम हरिशरणम भगवंताचं भजन करतात. एकदा भगवंताची आठवण आली म्हणून स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये भगवंताच्या दर्शनाला जायला निघाले. जात असताना द्वारपालांनी त्यांना अडवलं. सनत कुमार, भगवंताच्या दर्शनाला तुम्हाला जाता येणार नाही, भगवान विश्रांती घेत आहेत. प्रेमाने विभोर झालेले सनत कुमार जय विजयांनी अडवलं, जाऊ देत नाहीत. म्हणून जय विजयांनी त्या दोघांनाही शाप दिला, जय आणि विजय. त्या दोघांनाही शाप दिला. भगवंताचं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण झालं. आम्ही दर्शनाकरिता चाललो, आम्हाला अडवतात. आम्ही तुम्हाला शाप देतो, तुम्हाला 3 जन्म राक्षसाच्या कुळात जन्म घ्यावा लागेल. दोघांनाही शाप दिला, तुम्हाला 3 जन्म राक्षसाच्या कुळात जन्म घ्यावा लागेल. उशाप मागितला, काहीतरी उशाप द्या. जय विजयांनी सांगितलं, 3ही जन्म जरी तुम्हाला राक्षसाचे मिळाले तरी 3ही जन्मात तुम्हाला तुमचं मरण देवाच्याच हातून येईल, हा तुम्हाला उशाप देतो. इकडे भगवान परमात्म्याने वराह अवतार धारण करून जय विजयांना शाप दिला, तुम्हाला राक्षस कुळात जन्म घ्यावा लागेल. इकडे दक्ष प्रजापतीची मुलगी दिती, दितींचा विवाह कश्यप ऋषी सोबत झालेला आहे. एके दिवशी कश्यप ऋषी सायंकाळच्या वेळेला, सूर्यास्ताच्या वेळेला जप करत होते. दितीने सुंदर वस्त्र परिधान केले, वेशभूषा परिधान करून दिती कश्यप ऋषीकडे गेले आणि कश्यप ऋषींना सांगितलं, ऋषी, माझ्या अंतःकरणामध्ये पुत्र प्राप्तीची इच्छा आहे, माझी इच्छा पूर्ण करा. कश्यप ऋषीने सांगितलं, दिती, सायंकाळच्या वेळेला सूर्यास्ताची वेळ म्हणजे खूप महत्वाची वेळ असते. अशा वेळेला दुष्कर्म आपल्या हातून घडता कामा नये. नाही, माझी इच्छा पूर्ण करा, माझी इच्छा पूर्ण करा. सूर्यास्ताची वेळ फार महत्वाची असते. श्रद्धेय श्री डोंगरेजी महाराज म्हणायचे, सूर्यास्ताच्या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते. लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून सूर्यास्ताच्या वेळेला कधीही घराचं दार बंद असता कामा नये. घराचं दार कधीही बंद ठेवायचं नाही. सूर्यास्ताच्या वेळेला घराचं दार उघडं असलं पाहिजे, सुरू असलं पाहिजे. आणि जर घराचं दार सूर्यास्ताच्या वेळेला बंद असेल तर त्या घराचं दार बंद आहे हे समजून लक्ष्मी त्या घरात येत नाही, आहे ते निघून जाते. म्हणून आजही आपल्याकडे सूर्यास्ताच्या वेळेला एक भगवंताचं नाम जप करावा.
आणि 2 तुळशीला दिवा लावावा. आपल्याकडे संस्कृती आहे तुळशीला दिवा लावण्याची. सूर्यास्ताच्या वेळेला घरात असलं पाहिजे. आता सगळं उलट झाले, आता फॅशन आहे. लोक संध्याकाळच्या वेळेला घराचं दार अख्खं घर बंद करतात आणि बोंबलत फिरायला बाहेर जातात. घराचं दार बंद असतं सगळं, लोक फिरायला बाहेर जातात. आता फॅशन झाली ती. घराचं दार बंद करतात आणि निघून जातात. लक्ष्मी घरात येत नाही. सूर्यास्ताच्या वेळेला आपलं घर उघडं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सूर्यास्ताच्या वेळेला संध्या केली पाहिजे. तिसरी गोष्ट, सूर्यास्ताच्या वेळेला अभ्यास केला नाही पाहिजे. वाचन करायचं नाही, काही अभ्यास करायचं नाही, फक्त नामजप करायचा. ती अशुभ वेळेला ठीक आहे, पण शुभ वेळेला मात्र अशी इच्छा करू नकोस, माझी इच्छा पूर्ण करा. स्त्री हट्ट असतो. कश्यप ऋषींनी इच्छा पूर्ण केली आणि तिला शाप दिला, माझ्या जपाच्या वेळेला तू माझ्याकडून कामाची इच्छा पूर्ण केली, मी तुला शाप देतो. तुझ्या पोटी 2 मुलं जन्माला येतील, पण दोन्ही राक्षस म्हणून जन्माला येतील. आपण जरी ब्राह्मण असलो तरी मुलं मात्र राक्षस म्हणून जन्माला येतील. इकडे वैकुंठामध्ये जय विजयांना शाप मिळाला होता, तुम्हाला राक्षस कुळात जन्म घ्यावा लागेल. आणि तेच वैकुंठातले जय विजय दितीच्या गर्भामध्ये झालेली गर्भधारणा आणि त्या दोघांनाही त्या गर्भाचा आश्रय केला. आणि दितीच्या पोटी हे जय विजय म्हणजे हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष दोघांचाही जन्म झाला. आणि परिणाम, दोघंही अत्यंत वाईट वागू लागले, दुष्कृत्य करू लागले, पृथ्वीवरती लोकांना त्रास देऊ लागले, ब्राह्मणांचा छळ करू लागले. जे कोणी जप ध्यान करत आहेत त्यांचा छळ करून त्रास देऊ लागले, मारू लागले. कारण राक्षस म्हणून जन्माला आलेले होते. जय विजयांचा शाप होता, मारू लागले दोघाही. समुद्रामध्ये बुडालेली पृथ्वीला भगवान परमात्म्याने वराह अवतार धरून करून बाहेर काढलं. अरे हिरण्याक्षाचा भगवान परमात्म्याने वराह अवताराच्या माध्यमातून हिरण्याक्षाचा वध भगवंताने करून टाकला. आणि परिणाम, हिरण्याक्षाचा वध केल्यामुळे हिरण्याक्षाचा भाऊ असणारा हिरण्यकशिपू तो मात्र अत्यंत क्रोधायमान झाला. ज्याने कोणी माझ्या भगवंताला, माझ्या भावाला मारला असेल त्याला मी सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दितीच्या पोटी 2 असलेले हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू 2 राक्षस अत्यंत क्रोधायमान अशा पद्धतीने झालेले आहेत. एक दुसरी गोष्ट, ब्रह्मदेवाचे असलेले मानसपुत्र कश्यप ऋषी, या कश्यप ऋषींचा विवाह देवहूती बरोबर झालेला आहे. स्वयंभू मनुची आणि शतरूपाची मुलगी असणारी देवहूती, या देवहूतीचा विवाह कर्दम ऋषी बरोबर देवहूतीचा विवाह झाला. कालांतराने भगवंताने स्वतः कपिल ऋषींच्या माध्यमातून, कपिल भगवंताच्या माध्यमातून कर्दम आणि देवहूतींच्या पोटी अवतार धारण केला. देवहूतीला तत्वज्ञानाचा उपदेश केला. आणि जेव्हा कपिल भगवंताचा अवतार झाला तेव्हा कर्दम ऋषी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून घरादाराचा त्याग करून 9 कन्या आणि 1 कपिल देव अशी 10 संतती झाली. कर्दम ऋषी घराच्या बाहेर निघून गेले. पुढे स्वयंभू मनु महाराजांच्या वंशाचं वर्णन करत असताना मनु महाराजांच्याच वंशामध्ये 2 मुलं, एकाचं नाव आहे उत्तानपाद आणि प्रियव्रत. याच उत्तानपादाला 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे सुरुची आणि एकीचं नाव आहे सुनीती. दोन पत्नी आहेत, पण उत्तानपाद नावाचा राजा
सुनीतीच्या नाही सुरुचीच्या ब्रह्मदेवाचा पुत्र असणारा ब्रह्मदेवाचा असणारा पुत्र दक्षाचा प्रसूतीसोबत विवाह झाला. दक्षाने एक कन्या, दक्षाची सती नावाची कन्या भगवान महादेवांना दिलेली होती. दक्षाने सती नावाची कन्या भगवान महादेवाला दिलेली आहे. कालांतराने दक्षाने यज्ञ तयार केला. यज्ञामुळे भगवान महादेवांचा अपमान झाला आणि भगवान महादेवांचा अपमान झाल्यामुळे सतीने अग्निकाष्ठ भक्षण केलं आणि अग्निकाष्ठ भक्षण केल्यामुळे शिवजींचा झालेला अनावर क्रोध, कालांतराने त्याच वंशामध्ये उत्तानपादाला झालेले सुनीती आणि सुरुचीच्या माध्यमातून ध्रुव बाळाची कथा आहे. ध्रुव बाळाला भगवंताची प्रार्थना, भगवंताची प्राप्ती झाली. भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर ध्रुव बाळाने वैकुंठ धामाला जाण्याचा प्रयत्न केला.